महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मुंबई सत्याच्या मोर्चाला अभूतपूर्व जनसागर, लोकशाहीच्या रक्षणाचा निर्धार, महाविकास आघाडीचे नेते एकत्र। मुंबईत आज काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा हा खरोखरच अभूतपूर्व ठरलाय। लाखोच्या संख्येने उपस्थित झालेल्या जनसमुदायामुळे हा मोर्चा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरलाय। या मोर्चाद्वारे महाराष्ट्रभरातील जनतेने लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्याचा निर्धार केला। या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख श्री राज ठाकरे, तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते। मतांचा सन्मान आणि पारदर्शक निवडणुका ही लोकशाहीची गरज। मोर्चाला संबोधित करताना नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की लोकशाही टिकवायची असेल तर मतांचा सन्मान आणि निवडणुकांची पारदर्शकता ही प्रत्येक नागरिकांची प्राथमिक गरज आहे। देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांनी अलीकडेच मतचोरी कशी होत असल्याचे पुराव्यासह दाखवून दिले, त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर असल्याचे नेत्यांनी टीकास्त्र सोडले। मतदार याद्यांमधील बोगस नावे, लोकशाहीसाठी धोका। महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ असल्याचे नेत्यांनी नमूद केले। अनेक बोगस नावे नोंदविल्यामुळे या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरू नयेत अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। मात्र आजपर्यंत कोणतेही उत्तर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। आज जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्यांमध्येही त्याच चुका कायम असल्याचे नेत्यांनी सांगितले। त्यामुळे जर या बोगस याद्यांवर निवडणुका झाल्या तर लोकशाहीवरील जनतेचा विश्वास पूर्णतः ढासळेल असा इशारा देण्यात आलाय। संगमनेर मतदारसंघातील 9500 बोगस मते। संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात तब्बल 9500 बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यावर हरकत घेतली असता तहसीलदारांनी दुरुस्ती करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही असे लेखी उत्तर दिल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे हीच बोगस मतदार यादी आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असल्याची भीती नेत्यांनी व्यक्त केली। लोकशाहीच्या रक्षणाचा शपथ सदृश निर्धार। मोर्चाच्या शेवटी सर्व नेत्यांनी एकमुखाने ठाम भूमिका घेतली की लोकशाही टिकवायची असेल तर मतांचा सन्मान आणि निवडणुकीची पारदर्शकता अबाधित राहिली पाहिजे। प्रमुख नेत्यांची उपस्थिती। या मोर्चामध्ये खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, शेकापचे जयंत पाटील, कॉम्रेड अजित नवले, माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला